हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. मी आज तुम्हाला मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी मी देवीला साडी कशी नेसवली होती हे तुम्हाला सविस्तर दाखवते. ही व्हिडिओ तुम्हाला आडवी दिसेल कारण की मी ब्लॉगसाठी शूट नव्हती केली, म्हणून मी ही अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते. तुम्ही सांभाळून घ्या. पहिलं मी पदर ब्लाऊज पीस जो अटॅच असतो साडीला तो मी कट करून घेतला. त्याच्यानंतर साडीच्या अशा निऱ्या काढून घेतल्या, एक्सेप्ट पदर सोडला एंडिंगचा, जेवढ्या प्रमाणात हवा तेवढा, आणि निऱ्या काढून त्या सगळ्या प्लेट्स बहिणीच्या मदतीने मी व्यवस्थित एकावर एक प्रॉप प्लेट आणि दोन्ही साईडला पिना लावल्या, जेणेकरून त्या निऱ्या खालून विस्कटणार नाही. त्याच्यानंतर इथे मी बॅकग्राऊंडला एक ब्लाऊज पीस होता घरात, तो अटॅच करून घेतला फॉर डेकोरेशन. नंतर पाट ठेवून कलशमध्ये हळदी कुंकवाची बोटं, पाणी, सुपारी वगैरे जसं आपण टाकतो, तुम्ही जसं करता तसंच ॲज युजल मी केलं. त्याच्यानंतर खाली सपोर्टसाठी पाट ठेवून पाटावरती कपड्यावरती प्लेट आणि प्लेटमध्ये थोडीफार तांदूळ. नंतर कळशी मला उंच अशी करायची होती, थोडी एकविरेचं लूक, त्याच्यामुळे मी खाली कळशी ठेवली अशा प्रकारे, आणि त्याच्यावरती तांब्या. आपल्याला काठी घेताना अशी काठी घ्यायची की दोन्ही साईडच्या ज्या आपण पदर दोन्ही साईडचा जो लूक येईल निऱ्यांचा तो प्रॉपर आला पाहिजे. इथे मी घेतलेली काठी ही इनशॉर्ट मला थोडक्यात छोटी पडली, हे मला नंतर कळलं. त्याच्यामुळे ही काठी व्यवस्थित कलशाला घट्ट पद्धतीने बांधून घ्या. त्याच्यानंतर अशा प्रकारे मिडल भाग घेऊन सेफ्टी पिनने सिक्युअर करून दोन साईडच्या निऱ्या सोडून घ्या पिना लावलेल्या. त्याच्यानंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्या निऱ्या त्या सिक्युअर करून घ्या, जेणेकरून ती देवीचा एकविरी आईचा या साडीचा जो लूक आहे तो तुम्हाला प्रॉपर दिसेल. अशा पद्धतीने मी इथे सेफ्टी पिनने आधी सिक्युअर केलं. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या निऱ्या होत्या त्या व्यवस्थित अशा करून घेतल्या, आणि मी इथे स्टेपनरचं यूज केलं. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करून घेऊ शकता. मी स्टेपनरच्या मदतीने इथे सिक्युअर करून घेतले. त्याच्यानंतर थोड्या निऱ्या माझ्या चुकल्या होत्या, बट इट्स ओके. आता दुसऱ्यांदाच मी हे केलं होतं, गेल्या वर्षीनंतर हे आता डायरेक्टली सेकंड इयरला केलेलं, त्याच्यामुळे जसं जमेल तसं मी केलं आहे. बट तुम्ही प्रॉपर करू शकाल हे मला माहिती आहे. हा शेवटचा जो भाग होता पदराचा तो व्यवस्थित फोल्ड करून पदर काढून घेतला आहे, आणि हे टेम्पररी मी मागे असा जो पदर उरलेला तो बॅकला पिनने अटॅच केला आहे, जेणेकरून, आणि बाकी सगळं नंतर कलशामध्ये 5 प्रकारची पानं, सुपारी, आपला कॉईन, आणि आता आठवत नाही आहे पण जेवढं मला सांगितलं त्याप्रकारे मी केलं. त्याच्यानंतर त्याच्यावर नारळ असा भरभक्कम ठेवला जो मुखवट्याला प्रॉपर बसेल. नंतर मुखवटा त्याला प्रॉपर मी अटॅच करून घेतला आहे. प्रॉपर अटॅच करून फिट्ट केल्यानंतर मी कानातले घातले सुंदर पद्धतीने, आणि जेवढे दागिने माझ्याकडे अवेलेबल होते सूट होतील असे एकावर एक चढवले. आता मला माहिती नाही हा लूक कसा झाला आहे किंवा काय, बट तुम्ही ॲट द एंड कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मी हा मार्गशीर्षच्या देवीचा लूक कसा केला होता, आणि मी ह्याच्यामध्ये काय काय अजून करायला हवं ते मी नेक्स्ट वर्षी ॲड करेन वेगळ्या पद्धतीमध्ये. अशा पद्धतीने मंगळसूत्र, दागिन्यांवर दागिने सगळे घालून घेतले. देवी करताना जो लूक येतो ना तो एकदम वेगळा. त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक आणलेला हार, आणि ही वेणी मी स्वतः घरी तयार केली आहे. ही वेणी कशी बनवायची काय हे तुम्हाला हवं असेल तर मी लवकरच सांगेन. त्याच्यानंतर बॅकड्रॉपला मी लावलेला तो पडदा ब्लाऊज पीस असं खाली वाटत होता, मी मग ते पाकळ्या होत्या त्याच्याने सिक्युअर करून घेतल्यानंतर आपण देवीची जशी पूजा करतो, सामान ठेवतो, फळं, अगरबत्त्या, निरांजन, देवीचं पुस्तक, पान, विडा, सगळं गूळ, खोबरं, ते सगळं पद्धतीने मला जसं मम्मीने सांगितलं त्याप्रकारे मी केलं. त्याच्यानंतर पूजा केली देवीची, पाया पडलो, आणि असा झाला तर आमचा फायनल देवीचा लूक. तुम्हाला कसा वाटला हा देवीचा लूक आम्हाला नक्की लाईक करून सांगा, आणि कमेंटमध्ये तो कसा वाटला लूक हे आम्हाला नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. आणि आत्तापर्यंत जसं प्रेम देत आला तसंच यापुढे द्या ही देवीच्या प्रार्थना. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.
टाटा बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.